दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। तुम्ही मला म्हणता ना, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। आज जे आत्ताच आमचे विरोधी पक्षाचे नेते आमचे दिगंबरदादा पाटील, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अमृताप्पा माळी आणि आमचे सहकारी नगरसेवक आपले धनाजी कुंभार आणि मी आज सकाळपासून आम्ही या शेतकऱ्यांच्या पाठीशी आणि व्यापाऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा राहिलो होतो। तिथला जर माहोल जर बघितला तर प्रशासनाने या शेतकऱ्यांच्यावरती, व्यापाऱ्यांच्यावरती दंडुकशाहीच लादली आणि दंडुकशाहीचा वापर करूनच या व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना यांनी धुडकावून लावलेला आहे। मागील वेळीच आम्ही भारतीय जनता पार्टीनं सांगितलं होतं की हे जे मुख्याधिकारी ज्या राशीनकर मॅडम आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणारे हे सत्ताधारी नगरसेवक आणि जे नगराध्यक्ष आहेत हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं कारभार करत आहेत। काही मोजक्याच लोकांच्या साठी हा इथला जो बाजार आहे, हा बाजार हा गुरुवारचा बाजार त्या ठिकाणी हलवण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे। नगरपरिषदेचा कर हा चुकवत आहेत, नगरपरिषदेचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत आणि आमची अशी या सत्ताधाऱ्यांना विनंती आहे की तुम्हाला जर बाजार घ्यायचा असेल तर तो हा मंगळवारचा एका ठिकाणी आपल्या ह्या बाजारामध्येच झाला पाहिजे, इतर कोणत्याही ठिकाणी बसला नाही पाहिजे। कारण या बाजाराला आत्ताच आमच्या सगळ्या नगरसेवकांनी सांगितल्या पद्धतीने 40-50 वर्षाची परंपरा आहे। आत्ता आपण जर बघितलं की जर बाजार आपण इथला हलवलेला आहे या सत्ताधाऱ्यांनी, तर या ठिकाणी बॅरिकेड मारलेले आहेत। मग आता ह्या ठिकाणी देशमुख डॉक्टरचे तिथे बॅरिकेड मारलेत, पवार डॉक्टरचे तिथं तीच परिस्थिती आहे। मग जर असं असेल तर मग तुम्हाला जर वाहतुकीची जर समस्या होती तर आम्ही सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं की चौकामध्ये सिग्नल बसवा, त्या ठिकाणी विविध ठिकाणी आम्ही तुम्हाला सुचवलं होतं की गाड्या पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित करा, पण त्या तुम्हाला करायच्या नाहीत। काही लोकांच्या हट्टापायी, काही लोकांच्या या बाजार समितीच्या जे आर्थिक जे चलन आहे ते थांबलेलं जे चालू करायचा जो विडा उचलला आहे, तर त्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या लोकांना, ह्या व्यापाऱ्यांना जो नाहक त्रास देत आहेत हे कदापि आम्ही विरोधी पक्ष म्हणून कुणी सहन करणार नाही। यापुढे आमची लढाई ही शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या बाजूने असेल एवढंच या निमित्तानं सांगतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।